मागच्या पंचवार्षिकमध्ये आमदारकीसाठी उभे होते आणि थोड्या फरकाने भाऊचं आमदारकी केलं. हरकत नाही भाऊ, तुम्ही पुन्हा प्रयत्न करा आणि आपल्या वंचितची सत्ता आपल्या आपण मतदारसंघामध्ये आणा. भाऊसाठी एवढं की है अगर बुलंद हौसला तेरा, है अगर बुलंद हौसला तेरा तो हार की क्या बात है अगर बुलंद हौसला तेरा तो हार की क्या बात है. हार जीत तो अपने हाथ नहीं मगर कोशिश तो हमारे साथ है. तर यानंतर मी काशीराम काका साबळे यांना विनंती करतो की त्यांनी अगदी मोजक्या स्वरूपात आमच्या विद्यार्थी आणि पालकांना मार्गदर्शन करावं. संत रुपलाल महाराज, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, शाहू महाराज, शिवाजी महाराज, संत गाडगे महाराज, मौलाना अब्दुल कलाम आझाद, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या महामानवांना माझे विनम्र आहे. आजच्या या स्नेहसंमेलनाचे या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे सहकारी मित्र विनोद भोसवार, आताच मार्गदर्शन करून गेलेले आमचे सहकारी मित्र माजी जिल्हा परिषद सदस्य आणि बुलढाण्याचे प्रभारी अध्यक्ष आमचे सहकारी मित्र प्रदीप वानखडे, त्यांच्यासोबतच आलेले आमचे सहकारी मित्र काँग्रेसचे उपाध्यक्ष डॉक्टर चोरे साहेब, या कार्यक्रमाला अवधी उपस्थित असलेले वंचित बहुजन आघाडीचे तालुक्याचे उपाध्यक्ष रामकृष्ण मिसाळ, आमचे सहकारी लखनभाऊ इंगळे, आमचे रायबोलेजी, आताच इथे माजी नगरसेवक सुभाषभाऊ केलगोटे, या कार्यक्रमाचे उद्घाटक विनोदभाऊ तायडे साहेब, आमचे सहकारी विशालभाऊ आगरे, आमच्या सर्व भगिनी मित्र. आम्हाला माहीत आहे, प्रदीपनं आत्ताच तुम्हाला सांगितलं की भाषणामध्ये कोणाचा मूळ नाही. आम्हाला 100% मान्य आहे, काही प्रश्नच नाही. पण आम्ही जास्त वेळ आम्ही तुमचा वेळ घेत नाही, एवढं तुम्हाला निश्चित सांगतो. कारण एक बहुजन समाजाची शाळा इथं असं वाटतं मला की खरोखर विनोद भाऊचं अभिनंदन आणि शुभेच्छा पण देतो. अशा एरियामध्ये झुरूतून विश्व तयार करणारी व्यक्ती विनोद भाऊ अस्वार आणि त्यांच्यासोबत त्यांचे सर्व कर्मचारी वृंद, त्यांची बॉडी, आणि या स्पर्धेमध्ये सर्वात महत्त्वाचा भाग मराठी शाळा टिकवणं हे खूप कठीण झालेली आहे परिस्थिती. पण इथं आल्यानंतर विनोद भाऊ एक आगळा वेगळा आनंद वेगळा झाला आणि खरोखर तुम्ही एवढं मोठं विषय तयार केलं आणि तुमच्या शिक्षकाला मी सलाम करतो. त्याचं कारण जे अध्यक्ष असतात, उपाध्यक्ष असतात, ते सर्व बॉडी असते, ती फक्त कंपाऊंड असते. जे मैदानावर उतरले सगळं कर्मचारी असतात आणि कर्मचाऱ्यांच्या भरोशावर पहिल्या वर्गापासून तर 7वी पर्यंत इथं शाळा झालेली आहे. हे मूल घडवणं हलकं नाही. आई वडील जरूर पोचतात, लहानाचं मोठं करतात, त्याच्यानंतर मुलांची आई वडील गुरु 100% आहेत. त्याच्यानंतर पहिल्या दुसऱ्या वर्गापासून गॉडफादर म्हणा किंवा गुरुजन म्हणा, त्या गुरुजनांची आपण ताब्यात देतो. त्यापासून विद्यार्थी घडतात आणि तो विद्यार्थी आज बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधान दिलं. त्या संविधानाच्या माध्यमातून आज प्रत्येक समाजाचा पोरगा कोणी कलेक्टर होतो, कोणी तहसीलदार होतो, धनगर, चांभार, कुंभार, ओबीसीचा व्यक्ती कोणी असो, हे सर्व बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला आपल्याला सर्वांना देण आहे. या देण्याच्या भरोशावर घेऊन इथं सर्व बोलत आहे. आणि मित्र, तुम्हाला पाळ खोदावं लागेल
परिश्रम करावा लागेल. परिश्रमामधूनच तुम्हाला काहीतरी सोनं मिळेल. सोनं मिळायचं असेल तर जो विद्यार्थी स्पर्धेमध्ये टिकेल तोच कुठे कोणी कलेक्टर बनेल, कोणी तहसीलदार बनेल, कोणी LDO बनेल. आणि सर्व या विद्यार्थ्यांना, त्यांच्या भगिनींना, आईवडिलांना सर्वांना शुभेच्छा देतो. एवढं बोलतो, माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. धन्यवाद काका. हे श्री माननीय काशीरामजी साबळे ज्या प्रमाणात त्यांचं समाजासाठी देणं लागतं, काकाचं काम मी मान्यवरांना सांगू इच्छितो की एवढं काही तनमन धनानं असते की हे जर संघटनेत नसते तर आज 100 कोटी रुपयाचे मालक असते. किती कोटी रुपयाचे? 100 कोटी रुपयाचे मालक असते. यांनी जे काही संघटनेसाठी, समाजासाठी केलं आहे, जे काही घेऊन चालतात, तर त्याचप्रमाणे आमचे विनोदभाऊ अस्वाल सुद्धा शाळेसाठी किंवा हा जो परिवार आहे यांच्यासाठी घेऊन चालत असतात. तर काकांविषयी एवढं की जिंदगी फूल सी मुस्कुराती है, जिंदगी फूल सी मुस्कुराती है, हर खुशी आपके दामन में जगमगाती है, खुदा से दुआ है बस इतनी की आपकी हर बात हमें याद आती है, आपकी हर बात हमें याद आती है. यानंतर मी माननीय डॉक्टर प्रमोदजी चोरे साहेब, जिल्हा उपाध्यक्ष काँग्रेस कमिटी अकोला जिल्हा, यांना विनंती करतो की त्यांनी अल्पशा शब्दात आपलं मार्गदर्शनपर भाषण सोपवावं. बुद्धीची देवता माँ सरस्वती, ज्यांनी माणूस म्हणून जगायला शिकवलं ते शिवाजी महाराज, ज्या जगाच्या पाठीवर ज्यांनी फार मोठी घटना लिहिली त्या देशाचे संविधानकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, ज्यांनी सार्वजनिक जीवनातून समाजाचा उत्कर्ष कसा होईल त्याची शिकवण दिली ते संत रूपलाल महाराज, या सर्व मान्यवरांना विनम्र अभिवादन करतो. आज या संत रूपलाल महाराज मराठी शाळा आणि इंग्लिश कॉन्व्हेंटचा वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम आहे. त्या स्नेहसंमेलनाला ज्यांची उपस्थिती आहे ते आपल्या या संस्थेचे अध्यक्ष, आमचे सहकारी मित्र डॉक्टर विनोद भाऊ अस्वाल साहेब, या संस्थेचे उपाध्यक्ष विनोद भाऊ, त्यानंतर विनोद भाऊ ताळे. या कार्यक्रमाला ज्यांची प्रामुख्याने उपस्थिती आहे ते आमचे सहकारी मित्र, या जिल्ह्यात वंचित आघाडी आणि पक्षाचा ज्यांनी फार मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात जो पक्ष, ज्या पक्षाचं फार मोठं काम केलं ते आमचे सहकारी मित्र, जिल्हा परिषद सदस्य, वंचित बहुजन महाआघाडीचे माजी जिल्हाध्यक्ष प्रदीप भाऊ वानखडे. या कार्यक्रमाला उपस्थित असलेले वंचित बहुजन महाआघाडीचे माजी जिल्हाध्यक्ष, जिल्हा परिषद माजी सदस्य काशीराम भाऊ साबळे. या कार्यक्रमाला उपस्थित झालेले वंचित बहुजन महाआघाडीचे शहर अध्यक्ष रामकृष्ण भाऊ मिसाळ, उपाध्यक्ष लखनभाऊ हिंगडे, तिथे उपस्थित असलेले विशाल आग्रेजी, विशाल तसेच माजी शहर अध्यक्ष सुभाष भाऊ तेलगोटे. या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आमचे समीर अस्वारजी, कुणाल अस्वारजी, तसेच अस्वारताई. मित्र हो, आपण सगळ्यांना कल्पना आहे की आपला हा कार्यक्रम स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम आहे. या शाळेमध्ये जे काही सांस्कृतिक कार्यक्रम होतात, त्या स्पर्धा होतात, त्या स्पर्धाच्या माध्यमातून जगात कुठेतरी स्पर्धेत उतरायचं असते. त्या सगळ्या स्पर्धात उतरत असताना आपला पाल्य कसा असेल, आपल्या पाल्याचं काय कर्तृत्व आहे हे पाहण्यासाठी तुम्ही अधीर झाला आहे. तेव्हा जास्त वेळ न घेता आपल्याला सांगू इच्छितो की विनोद भाऊचं सर्वप्रथम अभिनंदन केलं पाहिजे की 2003-04 मध्ये म्हणजे जवळपास 20 वर्षाच्या आधी अशा या अकोट शहराच्या परिसरात त्यांनी या लहानशा शाळेचा होत असलेल्या वटवृक्षात रूपांतर होत असलेल्या वटवृक्षामध्ये रूपांतर केलं. त्या शाळेच्या माध्यमातून विनोद भाऊंनी निश्चितपणे या परिसरात शाळेच्या माध्यमातून शिक्षकां मुलांवरती संस्कार करण्याच्या माध्यमातून जे फार मोठं जे जनसामान्यांचं काम आहे ते त्यांनी त्यांच्या हातात घेतलं आणि त्याचं मूर्त स्वरूप देत असताना अशा या परिसरात
जो परिसर 20 वर्षाच्या आधी कसा होता हे तुम्हाला